मुंबईमध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या परिस्थितीत राहायचं आहे, म्हणजे तुमच्या घरामध्ये पाणी आहे, तुमच्या घरामध्ये वीज आहे, सांडपाण्याची चांगली व्यवस्था आहे, तर अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला एक 1 BHK घ्यायचं. आणि मुंबईमध्ये आज तुम्ही कुठेही जा, ओके, म्हणजे तुम्ही इथलं दहिसर पण तरीच पोहोचलं ना, तिकडे मुलुंडला वगैरे तरी सुद्धा तुम्हाला 1 BHK घ्यायचं ना, तर त्याची कॉस्ट आहे ना 1 करोड आहे. आता ही जी 1 करोड कॉस्ट आहे, म्हणजे समजा तुम्ही एक 10% डाऊन पेमेंट करावं लागतं, म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये भरले तर तुम्हाला 90 लाखाचं लोन घ्यायचं. आणि 90 लाखाच्या लोनवरती ना तुमचा जो EMI आहे तो अराउंड 80 ते 85 हजार रुपये येणार. आणि जर तो 80 ते 85 हजार रुपये येतोय, तर मुंबईमध्ये घर घेणं त्याच व्यक्तीला शक्य होणार आहे की ज्याचं मंथली इन्कम एक 1.5 ते 2 लाख रुपये आहे. आता हे ते 1.5 ते 2 लाख रुपये इन्कम कधी क्रिएट होऊ शकतं? तर बाबा एखादी व्यक्ती आहे जी हायली एज्युकेटेड आहे, जी बाबा इंजिनियर झाली आहे, MBA आहे, डॉक्टर आहे, आणि वयाच्या 22व्या-23व्या वर्षापर्यंत त्यांचं एज्युकेशन, हायर एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, आणि त्यानंतर मग ते जॉब करायला लागतात. आणि एक 6 ते 7 वर्षाच्या काळामध्ये ते त्या इन्कमपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे एक 30शीपर्यंत त्यांच्या हातामध्ये तेवढं इन्कम येईल. मग ते फ्लॅट घेणार आणि त्यानंतर मग ते लग्न करणार. ओके, कारण फ्लॅट कंपल्सरी आहे लग्न होण्यासाठी. तर त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातून आज जर मुंबईमध्ये सेटल होण्याचा प्लॅन करताय, मुंबईमध्ये येण्याचा प्लॅन करताय, तर तुमच्यासाठी कंपल्सरी आहे की बाबा तुम्हाला हायर एज्युकेशन घेऊन एखादा चांगला जॉब पटकावा लागेल. किंवा लग्न झाल्यानंतर मग तुम्ही सुरुवातीला तुम्ही रेंटवरती राहिलात आणि नवरा बायको दोघांनी मिळून एकाचं 1 लाख दुसऱ्याचं 1 लाख असं 2 लाख रुपये इन्कम, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अर्धे पैसे तुमचे 40% तुमची जी इन्कम आहे किंवा 50% ते तुमचे EMI मध्ये जातं, आणि रेस्ट 50% मध्ये तुम्ही तुमचा संसार करताय किंवा तुमच्या मुलांचं पालन पोषण करताय. तर तुम्ही त्या अप्रोचने पण मुंबईमध्ये घर घेऊ शकता. पण हे सगळं जे मी बोलतोय, हे किती टक्के लोकांसाठी? हायर एज्युकेशन घेऊन 1.5 ते 2 लाख रुपये पगार मिळवणं सोपी गोष्ट नाहीये. आणि हे आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये असा पगार किती 5% लोक, मॅक्स टू मॅक्स 10% लोकांनाच मिळू शकतो. मग बाकीचे लोक उरले ते म्हणजे 15%, जे लोकांचा पगार आहे 15,000, 20,000, 25,000, 30,000, 35,000, ह्या ज्या इन्कम ग्रुप मधील लोक आहेत, ओके, तर त्यांचं जे फॅमिली इन्कम आहे, तर ते महिन्याला 60 ते 70 हजाराच्या वरती जाऊ शकत नाही. ओके, म्हणजे त्यांना 80 ते 85 हजाराचा EMI घेऊन फ्लॅट घेणं हे जवळजवळ इम्पॉसिबल आहे. मग अशी मराठी माणसं आज ना उद्या मुंबईमधून बाहेर पडतात. मग ती काय करतात? कल्याणमध्ये फ्लॅट घेतील, डोंबिवलीमध्ये फ्लॅट घेतील, किंवा ती पनवेलमध्ये फ्लॅट घेतील. याच्यामुळे मुंबईतून मराठी टक्का कमी कमी होत चाललेला आहे. कारण शेवटी तुम्हाला मुंबईकर व्हायचं आहे, तर तुम्हाला मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे ना. जेव्हा तुम्ही स्वतःचं घर घेणार त्याच वेळी तुम्ही ऍक्च्युअली मुंबईकर होता. आज जे 10% लोक आहेत, जे हायली एज्युकेटेड आहे, ज्यांना चांगला जॉब आहे, जे महिन्याला 1.5-2 लाख रुपये कमवतात, ते तर मुंबईमध्ये राहू शकतात. पण देन बाकीचे जे 90% लोक, ज्यांना ऍज अ महाराष्ट्रीयन म्हणून मुंबईत सेटल व्हायचं आहे, तर त्यांचं काय? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.